loss in kinetic energy during perfectly inelastic collision. Loss in kinetic energy during perfectly inelastic collision. Perfectly inelastic collision. आता या पॉइंट मध्ये आपल्याला काय बघायचं सांगतो. मी तुम्हाला परफेक्टली इनेलास्टिक कोलिजनचं एक्झाम्पल सांगितलं होतं की समजा दोन बॉडीज आहेत या ठिकाणी अशा, आणि ऑलरेडी मी तुम्हाला हे सगळे डायग्रामवर सांगितलेलं, त्यामुळे पटकन ड्रॉ करतो या ठिकाणी मी आता ते. तर हे आहे U1 आणि ही वेलॉसिटी आहे U2. याचं मास आहे M2, याचं मास आहे M1. and can I say U1 is more than U2? Initially we assume that before collision. आणि परफेक्टली इनलेस्टिक असेल तर U1 जाऊन M1 जाऊन त्या M2 ला हिट करणार, पण ते दोघं एकमेकांना चिकटणार. दोघं एकमेकांना चिकटले की ते मग एका कॉमन वेलॉसिटीने पुढे जातील ना. येस सर. अँड विल इट रिबाउंड? रिबाउंड झाले की मग इनलेस्टिक काय म्हणताय ना परफेक्टली. मग लक्षात काय म्हणतात. मग त्यामुळे हे रिबाउंड नाही होणार, त्यामुळे हे परफेक्टली इनलेस्टिक कोलिजनचं एक्झाम्पल आहे. आणि याचं मास आहे पुन्हा M1 आणि याचं मास आहे M2. मग आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणत्याही केसमध्ये मोमेंटम कन्झर्व होतं, इनइलास्टिक असू दे किंवा इलास्टिक असू दे. मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. मग त्यामुळे तर डायरेक्टली आपण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इथून बघा, इथून मला टोटल इनिशियल मोमेंटम काढता येईल का? टोटल इनिशियल मोमेंटम आय कॅन फाइंड आउट. टोटल इनिशियल मोमेंटम मला काढता येईल. आणि टोटल इनिशियल मोमेंटम कसं काढणार बाबा मी? M1 U1 प्लस M2 U2. ओके. आणि इथून मला टोटल फायनल मोमेंटम काढता येईल. आणि ते टोटल फायनल मोमेंटम असं असेल बघा. आता मला सांगा, दोघांची वेलॉसिटी सेमच आहे ना V? येस सर. मग त्यामुळे आता हे दोघांचं जे मास आहे ते एक कॉमन मास घेतो आपण. कॉमन मास किती असेल ते? M1 प्लस M2. M1 प्लस M2 इंटू V असेल का? येस सर. हे फायनल मोमेंटम झालं. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, I can say that initial momentum must be equal to total is equal to total final momentum. इथं पण कोणा डाऊट आहे का बघा आता? ओके. मग याच्यावरून आपल्याला कॉमन वेलॉसिटी काढता येईल का? इनइलास्टिक कोलिजनची कॉमन वेलॉसिटी M1 U1 M2 U2 होल डिवाइडेड बाय M1 प्लस M2. एम आय करेक्ट? येस सर. ही झाली कॉमन वेलॉसिटी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मधली. मग परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मध्ये काय असतं? कायनेटिक एनर्जी लॉस होते. मग ती कशी लॉस होते ते आपण आता काढायचं. लक्षात बघा, कायनेटिक एनर्जी लॉस होते. मग याचा अर्थ मी असं म्हणू का बघ, लॉस इन कायनेटिक एनर्जी, लॉस इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल इनिशियल कायनेटिक एनर्जी माइनस टोटल इनिशियल कायनेटिक एनर्जी माइनस टोटल फायनल कायनेटिक एनर्जी. एम आय करेक्ट? बरं. येस सर. आता तुम्ही म्हणणार सर लॉस इन कायनेटिक एनर्जी म्हणजे एक प्रकारचा चेंज आहे. तुम्ही चेंजला इनिशियल मायनस फायनल का लिहिताय? बरोबर ना? ऍक्च्युअली मी काय लिहायला पाहिजे? तो फायनल मायनस इनिशियल ना. कारण की हा, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फायनल मायनस इनिशियल लिहिलात तर ही आन्सर निगेटिव्ह येणार आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. येस सर. हा, ते का बरं? कोण सांगणार? ह्याला मी फायनल मायनस इनिशियल केलं की आन्सर निगेटिव्ह येईल. कोण सांगणार मला कसं काय इनिशियली? Because initial value is greater than final value. Kinetic energy is lost in inelastic collision. हा, मग म्हणजे याचा अर्थ सुरुवातीची कायनेटिक एनर्जी जास्त पाहिजे ना मग. येस सर. Yes sir. आणि नंतरची कायनेटिक एनर्जी कमी पाहिजे. वेलॉसिटी कमी होते ना नंतर दोघांची. येस सर. आणि दोघांना कॉमन आली म्हणजे ते U1 U2 पेक्षा कमीच पाहिजे ना मग ती कॉमन वेलॉसिटी. ठीक आहे? येस सर. मग झालं की मग आता तुम्ही कायनेटिक एनर्जी म्हणतोय, नॉट मोमेंटम. मग कायनेटिक एनर्जी बघा, हाफ M1 U1 स्क्वेअर प्लस हाफ M2 U2 स्क्वेअर मायनस हाफ M1 प्लस M2 V स्क्वेअर. बरोबर आहे का? येस सर. बघून घ्या स्टेप 2 मिनिटं पटकन. ओके. मग आता हे जर आपण पाहिलं तर याचा अर्थ कॅन आय से दिस इज अ लॉस इन कायनेटिक एनर्जी म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी ना. येस सर. मग ही V ची व्हॅल्यू तर पुट करता येईल का?
आणि इथं व्ही ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्ही सिम्प्लिफाय तुम्ही करा, मी काय करत बसणार नाही ते पुढं. ते काय सिम्पल आहे, तुम्ही करू शकता त्याला. आणि सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे व्ही ची व्हॅल्यू पुट करा आणि सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर यू विल गेट दिस व्हॅल्यू m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 मायनस u2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळं इक्वेशन u1 u2 आलं ना, कारण व्ही ची किंमत तुम्ही टाकल्यानंतर, बरोबर आहे का? If you put the value of v here, you will get everything in the u1 u2, and finally after solving everything you will get this equation. You understand this point? Yes, sir. सर हाफ झाला का हाफ? नाही, ते सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर म्हणतो ना मी. नाही सर, इथे टेक्स्टबुक मध्ये हाफ पण इन्क्लूड केलेलं आहे. कशामध्ये? म्हणजे हाफ टेक्स्टबुक मध्ये हाफ m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 मायनस u2 द होल स्क्वेअर दिलेले आहे. अच्छा, ते अच्छा, ते प्रिंटिंग मिस्टेक केलेलं असतं या ठिकाणी. बघूयात आपण. त्याला 1 मायनस यू स्क्वेअर. अच्छा, हाफ येणार, बरोबर, करेक्ट आहे. हाफ त्या ठिकाणी येणार. ठीक आहे, बरं. आता हे सिम्प्लिफाय करून तुम्ही करा, मग इथे तोंडीत पण कळतं बघा. इथं हाफ तुम्ही कॉमन काढलात ना, m1 u1 स्क्वेअर प्लस m2 u2 स्क्वेअर. इथं व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, ते फार सोडायला लागेल तुम्हाला, जाऊन दे. ते हाफ येते, ते हाफ घ्या त्याला. तर हा, तर लॉस इन कायनेटिक एनर्जी काय येणार? हाफ m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 मायनस u2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा, आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट काय कळते मला सांगा रे, ही जी टर्म आहे ही मास नेहमी पॉझिटिव्ह असतं ना? येस सर. येस सर. मास कधी निगेटिव्ह होऊ शकत नाही. आणि मला सांगा ही टर्म पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. Positive. कारण ऑलरेडी काय आपण अजूम केलंय? Greater than u1. हा, मी असं ऑलरेडी अजूम केलं ना, ते दॅट u1 इज ग्रेटर दॅन u2. म्हणजे असं त्या दोन्ही टर्म जर पॉझिटिव्ह असतील तर याचा अर्थ 101% परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होतोच ना मग. येस सर. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू येते त्याला, असं मला म्हणायचं आहे. यू अंडरस्टँड दिस पॉइंट? Yes, sir. बर. आणि बर, हे झालं परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन मधला लॉस इन कायनेटिक एनर्जी. पण मला सांगा, जर कोलिजन परफेक्टली इनइलॅस्टिक नसेल, इफ कोलिजन इज इनइलॅस्टिक, मला सांगा रे, मी जेव्हा कोलिजन म्हणतो इनइलॅस्टिक आणि परफेक्टली इनइलॅस्टिक, दोघांमध्ये फरक काय? सर ई च्या व्हॅल्यू मध्ये फरक आहे. हा, ई च्या व्हॅल्यूवर फरक येतो ना. मी इनइलॅस्टिक म्हटलं की ते तुम्ही असं म्हणा की पार्शियली इनइलॅस्टिक. काय म्हणायचं त्याला? Partially. इनइलॅस्टिक. आणि परफेक्टली इनइलॅस्टिक मध्ये ई ची व्हॅल्यू काय असते? 0 असते ना? येस सर. येस सर. हा, मग मला सांगा, इफ कोलिजन इज इनइलॅस्टिक और परफेक्टली इनइलॅस्टिक और इलॅस्टिक, सगळ्याच केस मध्ये जर मला लॉस इन कायनेटिक एनर्जी काढायचं असेल, लॉस इन कायनेटिक एनर्जी म्हणजे डेल्टा के जर काढायचं असेल, तर त्याच्यासाठी मला काही इक्वेशन तयार करता येतं, जनरल इक्वेशन. आता मी जे आता मागाशी जे इक्वेशन तयार केलं ते कोणासाठी आहे? फक्त परफेक्टली इनइलॅस्टिक आहे. आता पण आपल्याकडे समजा 3 कंडिशन्स असतील, इनइलॅस्टिक, परफेक्टली इनइलॅस्टिक आणि इलॅस्टिक. या 3 कंडिशन मध्ये जर लॉस इन कायनेटिक एनर्जी मला जर काढायचं असेल, तर मी जनरल इक्वेशन कसं तयार करणार? त्यासाठी काय थिंकिंग प्रोसेस आहे ती सांगतो. थिंकिंग प्रोसेस फक्त एवढीच आहे की पुन्हा डायग्राम मी ड्रॉ करतो. तेव्हा हे डायग्राम जेवढा मी ड्रॉ करतो ना, त्याच्यावर मला समजते पुस्तकात सगळीकडे डायग्राम ड्रॉ केलेलं नाहीये. त्यामुळे मी डायग्रामला प्रेफर करतोय. डायग्रामवर बेसिक आयडिया येते. मी ते जनरल डायग्राम ड्रॉ करतो सगळ्यांसाठीच. ओके, समजा इथं मी U1 वेलॉसिटी घेतली, इथे U2 घेतली आपण, आणि हे मास M2 आणि हे मास M1 घेतलं, आणि ह्या दोघांचं कोलिजन झालं. आणि इनिशियली मी असं म्हटलं, बिफोर कोलिजन अगेन आय सेड दॅट U1 इज मोर देन U2. ओके, ड्युरिंग कोलिजन काय होतं बघत आपण. ड्युरिंग कोलिजन दोघं एकमेकांना मीट करणार आणि दे विल एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर असं आपण त्यांनी कन्सिडर केलं आपण या ठिकाणी.
ठीक आहे, ते आपण डायग्रामला ड्रॉ करणार, ते झालंय ऑलरेडी. आणि नंतर मी तुम्हाला काय म्हटलं, पुस्तकवाल्यांची केस घेतल्या त्याच्यामध्ये डायरेक्शन दोघांची सेमच ठेवायची फायनली सुद्धा, बरोबर ना? येस सर. हा, तीच केस पुस्तकवाल्यांनी घेतलेली आहे. ऍक्च्युअली दुसरी पण केस मी जी सुरुवातीला घेतली ती पण व्हॅलिड आहे, फक्त तुम्हाला मग ते व्हेलॉसिटी साईन बदलायला पाहिजे ना, कारण इकडे जर व्हेलॉसिटी गेली तर चिन्ह बदलायला पाहिजे ना, आपल्याला मायनस करायला लागेल ते. ठीक आहे, येस सर. आन्सर सगळीकडे सेमच येतं, फक्त ते पुस्तकाने जे प्रिफर केले मी ते तुम्हाला त्याच्यामध्ये इक्वेशन करून दाखवतोय. बरं, आता हे झाल्यानंतर हे दोघं पण एका डायरेक्शन मध्ये चाललेत. ओके, मग याच्यावरनं मला पहिल्यांदा हे लिहिता येतं बघा रे. तर याच्यावर मला आपल्याला असं लिहिता येईल, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे जर मी लिहिलं तर या केसमध्ये कॅन आय से M1 U1 इनिशियल मोमेंटम चे ऍडिशन इज इक्वल टू फायनल मोमेंटम चे ऍडिशन. बरोबर आहे? ओके. येस सर. हा, पण आता आपल्याला काय करायचं की ह्या ज्या फायनल व्हेलॉसिटीज आहेत, फायनल व्हेलॉसिटी V1 V2, त्याच्यावरून आपल्याला लॉस इन कायनेटिक एनर्जी जनरल इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला एक इक्वेशन माहित होतं. हा, ते इक्वेशन काय बघा रे, मला सांगा इक्वेशन काय होतं आपल्याकडे. ते इक्वेशन असं होतं, E इज इक्वल टू V2 मायनस V1. ह्याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. हा, सेपरेशन, रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ सेपरेशन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, बरोबर आहे का? हो तर मायनस V2 अपॉन V1 हा, असं म्हणजे कॉन्स्टंट. हा, तुम्ही आता कसं घेणार त्यावर डिपेंड करतं ते. आता मी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी टर्म मध्ये लिहितो ना आपण, बघ, व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी विथ रिस्पेक्ट टू 1 कसं लिहिणार तू, V2 मायनस V1 ना. हो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणतो बघ, V21 म्हणायचं याला, V21 V2 मायनस V1 आणि U21 काय येणार, U2 मायनस U1 ना. येस सर. कारण की रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढताना रेफरन्स आपल्याला सेमच ठेवावा लागतो ना. हो, मग ते U21 आणि हे बघ, ह्याला म्हटलं त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि ह्याला म्हटलं त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. आणि आपण ईचा फॉर्म्युला काय लिहितो, मायनस ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आपण व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन ना, सॉरी सेपरेशन आपण येस सर. अप्रोच ना, असं. हो, सेपरेशन अपॉन अप्रोच. हा, मग ते मायनस घेतलं आपण आणि ह्या ठिकाणी काय लिहिलं आपण, V2 मायनस V1 लिहिलं आणि इथं खाली लिहिणार मी U2 मायनस U1. आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला मायनसची विचार करण्याची आवश्यकता नाहीच आहे, कारण ऑलरेडी मी एकच रेफरन्स निवडलाय. काय निवडलाय, न्यूमरेटर रेफरन्स निवडलाय व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, आणि इथं पण निवडलाय इनिशियली व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. पण मी ऑलरेडी अझ्युम केलं की U1 इज मोर देन U2. U1 मोर देन U2 असेल तर ह्या सबट्रॅक्शन निगेटिव्ह होणार. आलं लक्षात काय म्हणतो मी? येस सर. आणि सबट्रॅक्शन निगेटिव्ह आले की मायनस मायनस प्लस होतं, जेणेकरून मला ई ची व्हॅल्यू काय ठेवता येते, पॉझिटिव्ह ठेवता येते ना. मग येस सर. 0 आणि 1 च्या मध्ये दॅट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते. यासाठी आपण असं केलेलं आहे ते. ठीक आहे, मग ओके, मग आता तुम्हाला याच्यावर एक इक्वेशन आपल्याला काय करता येतं, आणि ते इक्वेशन असं आहे. ठीक आहे, आता डेरिव्हेशनची गरज नाही तुम्हाला याची. ओके, ठीक आहे, हे दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द सेकंड इक्वेशन. बघूयात आपण आता पुढं. ओके, आणि आपल्याला V1 चे इक्वेशन मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं, माहिती आहे ना, फायनल व्हेलॉसिटीज इन इलेस्टिक कोलिजन, हेड ऑन इलेस्टिक कोलिजन. येस सर. हा, मग ते इक्वेशन वरून आपल्याला थोड्याशा गोष्टी पुढे घेऊन जायला लागतील. मग आता ते V1 चे इक्वेशन लिहायला मी तुम्हाला आयडिया सांगितली होती. हे बघा, आता लक्षात बघा, V1 चे इक्वेशन लिहायला आयडिया सांगितली होती. इथं जर V1 असेल तर इथं काय येणार, U1, आणि इथं काय येणार, U2. आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये कंपल्सरी M1 प्लस M2 येतं, आणि इथं पण खाली कंपल्सरी M1 प्लस M2 येतं. आणि मग इथं आपण काय करतो, M1 मायनस M2 करतो, आणि इथं आपण लिहितो 2M2. एम आय करेक्ट? येस सर. येस सर. हा, इक्वेशन नंबर 3. आता मग तुम्हाला काय करायला लागेल माहितीये का, या दोन्ही इक्वेशनचा, तिन्ही इक्वेशनचा वापर करून तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. तर तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला या ठिकाणी एक एक गोष्ट मी सांगतो. हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी M1 मायनस M2 काढलं. ठीक आहे, आता ह्या थोडं मी याला सॉल्व्ह करतो बघा रे. या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचे जे इक्वेशन आहे ना, थोडं त्याला सॉल्व्ह करतो. लक्षून बघा, त्याला असं लिहितो मी, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. ओके,
मग आता हे M1 ची टर्म इकडे घेतो, मग M1 कॉमन काढलं तर काय येणार U1 मायनस V1 येणार, U1 मायनस V1 अँड इज इक्वल टू M2 इथे लिहिलं मी, M2 इकडनं ह्याला इकडे घेतलं म्हणजे V2 मायनस U2 केलं, V2 मायनस U2 केलं. ठीक आहे, इथे पण कोणाला डाऊट आहे का बघा आता. ओके, मग आता तुम्ही या तिन्ही इक्वेशनचा वापर करून, आता हे जे डेरिवेशन आपल्या सिलेबसला नाहीये डायरेक्टली, त्यांनी पण ते पुस्तक डायरेक्ट लिहिलेलं आहे त्यांनी, पण या डेरिवेशनचा वापर करून यू विल गेट द फायनल इक्वेशन ऑफ द काइनेटिक एनर्जी. दॅट आय विल टेल यू, कारण आपल्या सिलेबसमध्ये डेरिवेशन नाही यायचं 1, 2, 3 इक्वेशन, त्यामुळे याला आपण आउट ऑफ स्कोप ऑफ द सिलेबस पाहिजे असेल नंतर सांगतो. ठीक आहे, तर याच्यावरून आपण लॉस इन काइनेटिक एनर्जी काढला, लॉस इन काइनेटिक एनर्जी, आणि तो फॉर्म्युला मागासारखा तोच आहे. तो काय येणार, हाफ M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू U1 मायनस U2 होल स्क्वेअर इंटू 1 मायनस E चा होल स्क्वेअर येतो, 1 मायनस E चा होल स्क्वेअर. सो दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ द काइनेटिक एनर्जी. हे जनरल इक्वेशन आहे, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे, सगळ्यांसाठी. कसं काय बरं मला सांगा बघा. आता आपण मगाशी परफेक्टली इनइलास्टिक बघितलं ना हे. सर हा बोला सर, तिथे टेक्स्टबुक मध्ये 1 मायनस फक्त E चा स्क्वेअर दिलाय, 1 मायनस फक्त E चा स्क्वेअर दिलाय, होल स्क्वेअर नाही दिला. सॉरी, ते 1 मायनस E चा स्क्वेअर येतो, तो 1 माइनस E होल स्क्वायर नहीं है सर. 1 मायनस E चा होल स्क्वेअर नाही, तो 1 मायनस E चा स्क्वेअर आहे ना पुस्तकात. Yes, sir. Only E square. ठीक आहे, बघा लक्षण बघा या ठिकाणी. आता ह्या तीन इक्वेशनचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. तुम्हाला काय करायला लागेल माहितीये काय, बघा हे जे U2 मायनस U1 आहे की नाही, ह्याला इकडे घेऊन E न मल्टिप्लाय करायला लागेल. मग तुम्हाला ठीक आहे, मग तुम्हाला ते त्या ठिकाणी ठीक आहे, ते तुम्हाला एक्सप्रेस करायला लागेल, नंतर सांगतो. बघा लक्षात बघा, आता हाफ ऑफ M1 M2 अपॉन M1 प्लस M2 U1 मायनस U2 होल स्क्वेअर 1 मायनस E स्क्वेअर. आता मला सांगा परफेक्टली इनइलास्टिक इक्वेशन मध्ये E ची व्हॅल्यू किती असते रे? 0. 0 असते. परफेक्टली इनइलास्टिक इक्वेशन मध्ये E ची व्हॅल्यू जर 0 असेल तर इक्वेशन पुन्हा हेच भेटलं ना आपल्याला. Yes, sir. बर, आता मला एक गोष्ट सांगा, इलास्टिक कोलिजन मध्ये E ची व्हॅल्यू किती असते? इलास्टिक कोलिजन मध्ये E ची व्हॅल्यू किती असते? 1 असते ना. Yes, sir. 1. Yes, sir. 1. 1 मायनस 1 0, म्हणजे याचा अर्थ इलास्टिक कोलिजन मध्ये कुठलीही कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. आणि जर पार्शियल इलास्टिक असेल तर E ची व्हॅल्यू 1 आणि 0 च्या मध्ये येते. मग छोट्या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला की व्हॅल्यू अजून छोटी होते ना मग. Yes, sir. त्यामुळं 1 मायनस E ही जी व्हॅल्यू येणार आहे ती ऍक्च्युली फ्रॅक्शनल व्हॅल्यू येणार, आणि फ्रॅक्शनल व्हॅल्यू जर या टर्मला मल्टिप्लाय केला तर काहीतरी लॉस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ना. मग आला लक्षात काय म्हणतो मी. फक्त परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मधला लॉस हा फार मोठा असतो आणि पार्शियल इनइलास्टिक कोलिजन मधला लॉस हा फार मोठा नाहीये. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? Yes, sir. हा, बस हे जनरल इक्वेशन फक्त लक्षात ठेवा, बाकीच आपल्याला जास्त यामध्ये पडायची गरज नाहीये. जेवढा आपण जाऊ तेवढे इक्वेशन भरपूर आहेत मोठे, पण ते तुमच्या सिलेबस मध्ये नाहीत, त्याने जास्त दिलेलं पण नाही त्याच्याबद्दल. नाहीतर मग फार अजून डिटेलमध्ये ते पोलीसारखं व्हायला नको आपल्या. सो आय स्टॉप ओनली हिअर. नाहीतर मग आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला लागतील ना. गरज असेल तर मी सांगू शकतो, तसं काय मला अडचण नाहीये, पण उगाच आपलं तो सिलेबस मागं पडेल ना मग. ठीक आहे, कळलं सगळ्यांना काय म्हटलं मी? ओके. Yes, sir. चला, मग आता फक्त तुम्हाला या ठिकाणी इक्वेशनचीच गरज आहे. इक्वेशन विदाउट इक्वेशन आपल्याला काही गोष्टी कुठल्या गोष्टी करता नाही येणार, त्यामुळे इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एवढा जर फरक कळला की पार्शियल इनइलास्टिक काय असतं, परफेक्टली इनइलास्टिक काय आहे आणि इलास्टिक काय, ह्या दोन्हीमध्ये फरक कळला तरी बास झालं. ठीक आहे, ओके. आता आपण एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण शिकणार आहोत, त्याच्यासाठी आजचं लेक्चर हवं तर म्हणता येईल आपल्याला, ते म्हणजे टॉर्क आणि कपल. हे याच्यावरती इम्पॉर्टंट आहे, इंडियाला पण इम्पॉर्टंट आहे, बोर्डला जो क्वेश्चन आहे तो याच्यावरती विचारतात. ठीक आहे, कोण सांगणार आहे व्हॉट इज अ टॉर्क? Sir, rotational acceleration. ओके, टॉर्कला आपण म्हणतो मोमेंट ऑफ फोर्स, बरोबर? Yes, sir. टॉर्कला आपण म्हणतो मोमेंट ऑफ फोर्स.
टॉर्क इज नथिंग बट द मोमेंट ऑफ फोर्स. एम आय करेक्ट? आता मी टॉर्क साठी तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो, लक्षून बघा. आता बऱ्याच मुलांना टॉर्क मध्ये अडचणी येतात, त्यामुळे त्यामधलंच मी पॉईंट कव्हर करतो. लक्षून बघा. आता बोल नको रे, बोल नको, बोल नका. कोण बोलतोय रे बाबा? कोण आहे? बघू कोण आहे. सुमित रणपिसे. बर, आता लक्षून बघा सगळ्यांनी. टॉर्क साठी मी एक्झाम्पल देतो. हा आपल्याकडे दरवाजा आहे, डोर आहे. डोर दिसला का सगळ्यांना? डोर. ओके, मला सांगा रे, लसूण बघा इकडे सगळ्यांनी. कॅन यू हिअर मी? येस सर. मला सांगा कोण आहे बाबा तो? ओके, हा जो दरवाजा आहे हा याच्या ऍक्सिस होता असं फिरणार का? सो कॅन आय सी दिस इज द ऍक्सिस अराउंड विच द डोर रोटेट्स. एम आय करेक्ट? येस सर. आता लक्षून बघा रे, लक्षून बघा. आता मला सांगा तुम्ही फोर्स कुठला होता रे? हँडलच्या जवळ. बरं, मग मी असं काय इथं म्हणू का असं की फोर्स तुम्ही कुठे लावता येतं? तशी काय अडचण काही नाही. मी एक काम करतो, ह्याला फक्त मी असं म्हणतो की ह्या ठिकाणी दिस इज द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. येस सर. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. ठीक आहे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स आहे. मग मी काय करतो लक्षून बघा, हा दरवाजाचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस पासून ते हँडल पर्यंत जे डिस्टन्स आहे ते कॅन आय से दॅट इज आर. ओके, सो आय से इट इज अ आर बार. हा पोझिशन वेक्टर आहे ना? येस सर. येस सर. मग मला सांगा, हा पोझिशन वेक्टर आहे, हा पोझिशन कोणाला दाखवतो रे? फोर्सची ना? येस सर. पण कुठून दाखवतो तो? फोर्सची पोझिशन दाखवतो, पण कुठून दाखवतो? ऍक्सिस वरून. ऍक्सेस पासून. ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ना तो, बरोबर? मानव कोटफोडे आणि सुशांत घोंगडे. Sorry sir, mic was on. Sorry. काय उच्च प्रकार आहे बाबा मानव. मागच्या सांगितलं तर एकदा कळत नाही वाटतं. बघा, ऍक्सिस ऑफ रोटेशन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, अँड दिस इज कॉल्ड एज द पोझिशन वेक्टर. एम आय करेक्ट? पोझिशन वेक्टर. येस सर. येस सर. हा, पोझिशन वेक्टर. मग पोझिशन वेक्टर काय आहे की इट इज शोईंग अ पोझिशन ऑफ फोर्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. करेक्ट आहे का? येस सर. सेंटर ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात, पण मी ऍक्सिस रोटेशन म्हणतो. ठीक आहे, आता मी काम करतो रे. आता मी फोर्स जो लावणार ना, तो फोर्स कसा लावणार आहे ते आपण बघूयात. हा, हे बघा, तुम्ही असं पण करू शकता ना रे की फोर्स तुम्ही त्या आर बारला परपेंडिक्युलर लावू शकता. एम आय करेक्ट? येस सर. आता मला सांगा, मी हा फोर्स आर बारला कसा लावला रे? परपेंडिक्युलर लावलाय. ठीक आहे, परपेंडिक्युलर लावलाय. मग मला सांगा, जर मी फोर्स हा आर बारला जर मी परपेंडिक्युलर लावला तर हा दरवाजा रोटेट होईल का नाही होईल? होईल ना. हा, होतोय. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता लक्षून बघा काय म्हणतोय मी दरवाजा असं ढकलतोय आतल्या बाजूला, म्हणजे असं गोल फिरतोय. डायरेक्शन दिसते का गोल फिरण्याची? येस सर. येस सर. आता मला सांगा, आता तुम्ही फोर्स जो अप्लाय करताय ना, तो या आरबारला किती अँगलला अप्लाय करताय त्याच्यावर सुद्धा हा दरवाजा गोल फिरणार का नाही फिरणार हे डिपेंड करतं का नाही. बरोबर आहे की नाही? बोललो बरं का मी? येस सर. आता मग सांगतो दुसरी डायग्राम बघा. लक्षून बघा दुसरी डायग्राम बघा. आता समजा या डायग्राम मध्ये मी काय केलं की समजा हँडल आहे सर, आणि इथून ऍक्सिस पासून ऍप्लिकेशन ऑफ फोर्स जे आहे तिथला पोझिशन वेक्टर मी घेतला आर बार. ओके, हे इथेपर्यंत ठीक आहे. मी म्हटलं की समजा ऍक्सिस ऑफ रोटेशन दरवाजा असा गोल फिरतोय. ओके, मग समजा मी जर फोर्स असा थोडासा कमी अँगलला लावला
इकडं असं असं. आता मला सांगा मी थोडासा फोर्स काय करतोय, फोर्स काय करतो की मी असं लावला, मी फोर्स कसा लावला रे, पॅरलल टू आर बार लावलाय का? येस सर. Yes, sir. इथला थिटा किती आहे माझा दोघांच्या मधला 90 डिग्री. इथला थिटा किती दोघांच्या मधला 0. 0. आता तुम्ही लॉजिकली सांगा रे, मी फोर्स जर त्या आरबारला पॅरलल लावला तर दरवाजा गोल फिरेल का? No, sir. नाही. नाही. No, sir. मग दरवाजा गोल नाही फिरला तर असं म्हणू का मी नो टॉर्क? हो एम आय करेक्ट? हो येस सर. Yes, sir. हा. आता लक्ष देऊन बघा, व्यवस्थित सांगतोय. टॉर्क हा कन्सेप्ट मी अतिशय सिंपल लँग्वेज सांगतोय, असं पुस्तकात दिलेलं नाहीये, त्यामुळे ते तुम्हाला कळत नाही. टॉर्क तुम्ही कन्सेप्ट एकदम सिंपल करून सांगायला. दरवाईचं एक्झाम्पल घ्या, डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल व्हिज्युअलाइज करायचं आपण. ओके, पुन्हा ऍक्सेस घेतला मी, सॉरी, पुन्हा मी ऍक्सेस या ठिकाणी घेतला. यहाँ पे अगर मैंने फिर से एक्सेस ले लिया, 1 सेकंड, जरा एकदम सिस्टमॅटिक काम करा. आता कसं आलं ते बघूया. ठीक आहे, ओके. नाव पुन्हा दरवाजा घेतला मी असं, ओके. आणि समजा दरवाजा तो ऍक्सेल रोटेशन होते असं फिरणार आहे. मला असं फिरवायचं आणि समजा इकडून असा मी हे आरबार काढला जिथं मी फोर्सला अप्लाय करणार आहे. ओके, ते मी फोर्सला अप्लाय करणार आहे. हा, आणि इथं मी लिहिलेला आरबार आणि हे लिहिले मी ह्याला इथं आता फोर्स दाखवतोय. आता एक गोष्ट काय करतो मी, फोर्सला मागाशी 90 डिग्रीला अप्लाय केला, आता मी 90 डिग्रीला नाही अप्लाय करणार, थोडासा फोर्स मी ऑब्लिक लावणार, ऑब्लिक, नॉट ऍट 90 डिग्री, थोडासा 90 पेक्षा कमी अँगलला लावतो फोर्स, 90 पेक्षा कमी अँगलनं फोर्स लावला. मग ह्या दोघांच्या मधला इथला जो अँगल आहे या ठिकाणी, सो दिस व्हॉट एव्हर मे बी, व्हॉट एव्हर द अँगल इज देअर, थोडसला व्यवस्थित दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. ते 2 वेक्टर मधला अँगल आहे, दुसरं काही नाही तिथं. ओके, but this theta is now, am I correct, this is less than 90 degree? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ओके, लेस दॅन 90 डिग्री हा आपण अँगल घेतला या ठिकाणी. या ठिकाणी जर आपण लेस दॅन 90 डिग्री अँगल घेतला तर पहिली गोष्ट काय घडते बघा. आता मला सांगा, ज्यावेळी या दोघांच्या मधला अँगल 90 डिग्री होतं त्यावेळी जास्त टॉर्क भेटेल का अँगल लेस दॅन 90 डिग्री असेल त्यावेळी जास्त टॉर्क भेटेल? So when जेव्हा 90 90 degree. असेल तेव्हा सर फोर्स इक्वली अप्लाइड आहे का? मग दुसरं काय लिहिलं, एफ लिहिलं ना मी. हा, मग 90 90 जास्त degree असेल आहे. आणि ह्याचा कमी असेल. हा, कारण आता साधं लॉजिक आहे. घरातला दरवाजा ढकलून बघ की कळतं तुला काय म्हणाले मी. इथं लेस हो, दॅन, sir. हा, लेस दॅन 90 डिग्रीचा अँगल आहे, तर 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे असं तर कॅन आय से हिअर देयर इज अ मॅक्झिमम टॉर्क Yes, sir. Yes, sir. whenever angle is 90 degree between R bar and F bar, there is a maximum torque. Okay, but whenever angle is less than 90 degree between R bar and F bar, and then can I say, okay, minimum नाही म्हणता येत पण लेस टॉर्क म्हणतो, मिनिमम नाही म्हणायचं आपल्याला, कारण ही मॅक्झिमम व्हॅल्यू झाली पण मिनिमम नाही म्हणतो. ओके, येस सर. लेस टॉर्क. हा, आता हे नो टॉर्क म्हणजे मिनिमम टॉर्क ना रे. येस सर. Yes, sir. किंवा काय म्हणता येईल याला, झिरो टॉर्क म्हणता येईल का? येस Yes, सर. sir. 0. हे लेस टॉर्क म्हटलं मी एकदम. हा, पण आता मला सांगा रे, मला सांगा, ह्या सेकंड डायग्राम मध्ये असं करतो मी, काय करतो, फोर्स हा आर बारला 180 डिग्री मध्ये आणतो, बरोबर आहे का नाही बघा. एम आय करेक्ट? आता ह्या दोघांच्या मधला अँगल सांगा रे किती झाला? 180 degree. 180 डिग्री आहे ना, कारण हे दोघं एकमेकांना ऑपोजिट आहेत ना, अँटी पॅरल झालेले. ऑपोजिट म्हणजे अँटी पॅरल झाले, कळलं का? मग दोघांचा अर्थ एकच झाला का? 0 डिग्री आणि 180 डिग्रीचं मिनिंग. आता मला सांगा, तुम्ही फोर्स जर 180 लावला किंवा 0 लावला, दरवाजा मूव्ह होईल का? नाही होणार. No, sir. नाही होणार. नाही. म्हणजे याचा अर्थ फोर्स हा 180 आणि 0 जर लावला, दरवाजा मूव्ह होत नाही. म्हणजे याचा तुम्हाला जर कोणी विचारलं की मिनिमम टॉर्क कधी असतो रे बाबा, व्हेनेवर द अँगल इज 0 and 180 बिटवीन आर बार अँड एफ बार, ऍट दॅट टाइम देयर इज अ 0 टॉर्क और मिनिमम टॉर्क.
whenever angle is less than 90 degree at that time torque is not minimum maximum दोघांची मधली व्हॅल्यू असेल म्हणजे ही व्हॅल्यू काय असेल टॉर्कची इंटरमिजिएट व्हॅल्यू असेल काय असेल ही इंटरमिजिएट व्हॅल्यू ओके पण मॅक्झिमम टॉर्क एकदम मला सांगा दरवाजा ढकलायला सगळ्यात सिंपल काय आहे की ज्यावेळी तुम्ही हात तुमचा परपेंडिक्युलर ठेवताय प्लेनला दरवाजाच्या बरोबर का Yes, sir. त्यावेळी मॅक्झिमम टॉर्क मिळतो मग याच्यावरनं एक गोष्ट मला काहीतरी समजायला आलंय ती समजायला अशी काय आहे की ती अशी की या आर बार आणि एफ बार मुळे काहीतरी कंबाईंड इफेक्ट तयार होतो बरोबर का Yes, sir. हा मग आर बार आणि एफ बार मुळे काहीतरी एक कंबाईंड इफेक्ट मला ह्या ठिकाणी भेटतोय मग मी असं म्हणू का की आर बार आणि एफ बार दे आर इन द सेम प्लेन एम आय करेक्ट Yes, sir. येस सर Yes, sir. हा सेम प्लेन कसं काय सांगतो तुम्ही म्हणणार सेम प्लेन कसं काय एक काम कर हे बघा आता मी सांगतो सेम प्लेन मध्ये आर बार आणि एफ बार कसे काय येतात हे बघ एक काम करा एम आय करेक्ट दिस इज आर बार ओके हे आर बार दिसतं का इथलं आर बार हे घेतलं Yes, sir. हा आणि काय करतो हा जो एफ बार आहे ना त्याला थोडस पुढे ढकल तुम्ही हा झाला एफ बार किंवा मागं जरी लावला तरी सुद्धा काय हरकत नाही मागणं तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायला सोपं जाईल 90 डिग्रीला बरोबर आहे का 90 डिग्रीला नाही एकमेकांना बरोबर आहे का Yes, sir. हे 90 डिग्री आला का मग 90 डिग्री आल्यानंतर बाळांनो मला सांगा हा एक प्लेन तयार झाला का येस सर म्हणजे कॅन आय से दिस आर बार अँड एफ बार दे बोथ आर इन द सेम प्लेन Yes, sir. सेम प्लेन झाला ओके पण आता मला सांगा रे आता दरवाजाला जॉईंट असतो म्हणून ठीक आहे पण दरवाजाला मी असं फोर्स लावून जर कंटिन्युअसली गोल फिरलो की दरवाजा वर जाईल का खाली येईल रे कंटिन्युअसली गोल फिरलं की आता मला सांगा आता मला सांगा रे पहिली गोष्ट सांगा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे ना रे बाळांनो येस सर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे करेक्ट येस सर म्हणजे याचा अर्थ हा जो फोर्स आहे तो तुम्हाला टॉर्क देतोय म्हणजे एक प्रकारचे रोटेशनल मोशन देतो ना येस सर एम आय करेक्ट Yes, येस sir. सर हा आणि हे ऍक्सिस तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ना ह्या ठिकाणी ऍक्सिस हा ओके आता मला एक गोष्ट सांगा रे तुम्ही मग Yes, या ठिकाणी कॅन आय यूज राईट हँड थंब रूल ओके येस सर कॅन आय यूज राईट हँड थंब रूल सॉरी थंब Yes, sir. येस सर आता लक्षात आलं मला काय म्हणायचंय तुम्हाला समजलं का सगळ्यांना हो ओके मग आता मला सांगा आता तुम्ही कर्ड फिंगर्स कुठे घेता रे डायरेक्शन ऑफ मोशन ना रोटेशन हा डायरेक्शन ऑफ हा मोशन मग माझं जो ह्या दोघांचे मुळे Rotation. हा आलं लक्षात काय म्हणतो कळलं हे येस सर हे रोटेशन दाखवतं ना आता हे रोटेशन कसं आहे रे बाळांनो अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज असेल तर मला सांगा आर बार आणि एफ बार ह्या आता मी काय केलं फोर्सला असं अप्लाय केलंय अँगल मी अँटी क्लॉकवाईज मूव्ह करतोय मग करेक्ट Yes, sir. हा मी अँटी क्लॉकवाईज मूव्ह करतोय म्हणून आर बार आणि एफ बार मुळे दोघांशी मूव्ह तयार झाला जो थर्ड वेक्टर आहे तो कसा असेल रे अपवर्ड असेल ना थर्ड वेक्टर येस सर आणि थर्ड वेक्टर जो अपवर्ड येतो ना त्यालाच बाळांनो म्हणतात टॉर्क कळलं का तुम्हाला आता तुम्ही म्हणाल दरवाजा वर का जात नाही दरवाजाला जॉईंट असतो ना आणि दुसरी गोष्ट दरवाजाला तुम्ही कंटिन्युअस गोल फिरताय का असं नाही दरवाजा तुम्ही हा पण रोटेट करताय ना ते आलं लक्षात काय म्हणतोय येस सर हा मग याचा अर्थ आर बार आणि एफ बार या दोघांच्या कंबाईंड इफेक्ट मुळे तुम्हाला एक थर्ड वेक्टर मिळतोय अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन ना येस सर मग आता दरवाजाला जॉईंट नसता दरवाजा गोल फिरला दरवाजा असं वर गेला असतं ना मग मुळांनो कळ काय बोलतोय मी ते Yes, sir. येस सर Yes, sir. जत्रेमध्ये ते खेळणं मिळतं माहितीये का जत्रेमध्ये ते असं असतं माहितीये का Yes, sir. That. हा तर कळलं मला काय म्हणायचं जत्रेमध्ये खेळणं असतं माहितीये का ते त्याला असं गोलगोल Yes, sir. Yes. sir. फिरवतो माहितीये ना गोलगोल असं आणि ते वर खाली होत असतं बघा ते ठीक आहे येस सर Yes, yes, sir. हा यू अंडरस्टूड
कळलं का? आता मला सांगा, मग याचा आता सरळ सरळ कळतंय की आर बार आणि एफ बार ह्याच्यामुळे थर्ड वेक्टर मिळतोय, म्हणजे याचा अर्थ दिस थर्ड वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर बार आणि एफ बार. येस सर. झालं प्रूव्ह. मग बघा, मग कॅन आय राईट डाऊन दिस टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. झालं का प्रूव्ह? येस सर. Yes, sir. हा, आता मला गोष्ट सांगा, हे जे नोटेशन ह्याला काय म्हणतात? TAU टाऊ ग्रीक नोटेशन आहे. बर, एकदम सिंपल पद्धतीने कन्सर्न कळला की अवघड पद्धतीने कन्सर्न कळला? काय काय वाटतं तुम्हाला यात? सिंपल मध्ये कळत. हा, आता तुम्ही मला सांगा रे दादानो, तुम्ही मला सांगा. बर, आता टाऊ बारला काहीतरी डायरेक्शन द्यायला पाहिजे ना आपण टाऊ बारला. मग डायरेक्शन देण्यासाठी कॅन आय यूज वन युनिट वेक्टर अलॉंग टाऊ बार? येस सर. मग Yes, sir. त्याला डायरेक्शन द्यायला पाहिजे ना मला टाऊ बारला. मग आता ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर कॅन आय राईट इट एज आर एफ साइन थिटा इंटू एन कॅप? येस सर. Yes, sir. एन कॅपचं काम काय? त्या टाऊ बारला डायरेक्शन द्यायचं, बरोबर का? येस सर. हा, आता तुम्हाला कळलं, आता तुम्हाला कळलं बघा, साइन थिटा आल्यामुळे असं चाललंय ना सगळं. आता तुम्ही मला सांगा रे, तुम्ही मला सांगा, तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात जरी नाही ठेवला, बोलला का रे? कोण आहे आवाज करणं मूर्ख? माईक म्यूट करा. ओके, गौरव, पार्थ, माईक चालू आहे का बाळां दोघांचा? Sir, actually I got disconnected due to network issue. Can you please repeat what you just taught? कधी तू डिस्कनेक्ट झाला होतास? Sir, जेव्हा तुम्ही नो टॉर्क झिरो टॉर्क बद्दल सांगितलं 180 डिग्री तेव्हा डिस्कनेक्ट झालं. मग नंतर रेकॉर्डिंग बघा, आता आपण पुढे बरोबर. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके. बर, आता लक्षून बघा रे, आता साइन थिटा ह्या ठिकाणी आलाय. मला सांगा रे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 0 झिरो. 0. आणि साइन 180? 0. मग मला सांगा, तुम्हीच म्हटलात ना की ज्यावेळी थिटाची व्हॅल्यू 0 असते आणि ज्यावेळी थिटा व्हॅल्यू 180 असते, त्यावेळी टॉर्क हा 0 असतो, मिनिमम असतो, कारण त्याच्यामध्ये साइन फंक्शन आलं का? Yes, sir. हा, Got it. आता मला सांगा, साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते रे? 1. 1. 1 असते. 1 sir. कोणत्या अँगलला? 90 डिग्री. 90. मग मला सांगा, साइन 91 हा साइन 91 झालं म्हणजे असं तर 90 डिग्रीला तुमचा आला का मॅक्झिमम टॉर्क? Yes. Yes, sir. आणि साइनची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असते ना? हो. मग अँगल येस सर. लेस दॅन 90 डिग्री असेल तर म्हणून तर लेस टॉर्क आला ना तुम्हाला. इंटरमिडिएट व्हॅल्यू का? Yes, sir. हा, नाउ यू अंडरस्टूड व्हॉट डू मीन बाय टॉर्क? Yes, sir. Yes, sir. हा, मग आता तुम्हाला जर हा बाण कन्सेप्ट कळला की टॉर्क काय आहे, तर मला एक गोष्ट सांगा. इफ यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, मला एक गोष्ट सांगा. नाउ इफ आय वॉन्ट टू डिफाइन द टॉर्क, then can I define the torque is like torque is a force which produces a rotational motion of the body? येस सर. Yes, sir. म्हणजे टॉर्क म्हणजे हा फोर्सच आहे. कुठला फोर्स? हा ग्रीन फोर्स ना. टॉर्क म्हणजे हा फोर्सच आहे. Yes. विच प्रोड्युसेस अ रोटेशनल मोशन इन द बॉडी. आता तुम्ही म्हणणार सर टॉर्कला फोर्स कसं काय म्हटला? अरे बाबा, एक काम कर ना, आर ची व्हॅल्यू 1 घे ना. कळलं का मी काय म्हटलं? येस सर. Yes, sir. आर ची व्हॅल्यू जर 1 मीटर घेतला तर आर निघून गेला तर राहिले का फक्त एफ साइन थिटा, म्हणजे टॉर्क म्हणजे फोर्स झाला ना तो. ठीक आहे. Yes, sir. अरे हे असं बघा ना तुम्ही, बघा टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर एफ साइन थिटा इंटू एन कॅप जर केला तुम्ही असं, तर मला सांग रे, किंवा मॅग्निट्यूड घ्या, मॅग्निट्यूड घेतला की एन कॅप टाकायची गरज नाही. कळलं तुम्हाला काय म्हणतोय? येस सर. टॉर्कचं बघा, हे एन कॅप हे डायरेक्शन आहे अँड दिस आर एफ साइन थिटा इज अ मॅग्निट्यूड. एम आय करेक्ट? येस सर. Yes, sir. मग मला सांगा, फक्त मॅग्निट्यूड मी लिहिलं तर ते काय येणार? आर एफ साइन थिटा येणार. बट मी जर असं म्हटलं तर बघा, पुट आर इज इक्वल टू 1 मीटर.
So can I say tau is equal to F sin theta? Okay. Yes, sir. Now put theta is equal to 90 degree. काय होईल मग पुढं? Tau is equal to F. आलं का? tau is equal to F. कळलं का? Yes, sir. Yes, sir. मग मला सांगा, so what it means, torque is a force. Torque is a force which produces rotational motion in the body. Am I correct? Yes, sir. Rotational motion of a body. Rotational motion of a body. Rotational motion of a body. So got my point? Yes, sir. And that's why torque is also known as a moment of force. काय म्हणतात त्याला? मोमेंटचा अर्थ काय असतो रे? मोमेंटम नाही म्हटलं, मोमेंट. चल रिझल्ट. बर, आता मला सांगा, मी जे तुम्हाला टॉर्क एक्सप्लेन केलं दरवाजावरून, तसं पुस्तकात काय दिले का तुमच्या टेक्स्टबुक मध्ये? No, sir. नो सर. हा, मग आता मला सांगा, तुम्ही कुठलं समजायला सोपं आहे? हे समजायला सोपं आहे का ते पुस्तक समजायला सोपं आहे? मग सर तुम्ही This one, sir. आपलं मेन काय कन्सेप्ट करण्याशी मतलब आपल्याला. लक्षात? हो सर. Yes, sir. त्यामुळे काही वेळा मी जे पुस्तकातले पॉईंट जर स्किप केलेत ना, तर यू हॅव टू रिमेंबर दॅट. मी मुद्दाम ह्यासाठी स्किप केलं की त्यामधनं एक्सप्लेनेशनला तुम्हाला फील येत नाही. आता कसं असते, तुम्हाला मी लाईफ टाइम साठी सायन्स शिकवणार आहे, काय फक्त 11-12 सायन्स शिकवणार आहे का आपल्याला? No, sir. तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये सायन्सचं नॉलेज अप्लाय करता आलं पाहिजे. तुम्हाला मी त्यामध्ये कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग करतोय म्हणून अशी एक्झाम्पल दे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला मग परत पुस्तकात वाचा, बघा किती सोपं वाटतं ते. आता नो सर. कळलं का? Yes, sir. Sir, हा बोल रे. we have to use the right hand thumb rule to Yes, sir. find the direction of the torque, right? येस, व्हेरी गुड. सर पुढचा पेज दाखवा ना 1 मिनिट. हा, ते तुम्ही स्कूलमध्ये फलक्रम आणि लोडचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं असतं की तुम्ही? फलक्रम लोड. सर पुढचा पेज दाखवा ना. अरे पुढचं हेच आहे की दादा. ओके सर. डेफिनेशन कळली का रे टॉर्कची सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. येस सर. येस सर. हम्म. थँक्यू सर. येस सर. ठीक आहे. ओके. Now, once you understand this part, so can I go on solving the various cases for it? So if I find out the value of magnitude of torque, so if I want to find out the value of magnitude of torque, so that will be equal to tau is equal to RF sin theta. Am I correct? कौन है रे भाई? मानो का अथर्व कौन है रे बाबा? माइक पर चला है. No, sir. Not I, sir. ओके बंद आहे सर माईक. ओके ठीक आहे. बघा आता पहिली केस घेऊ का? whenever theta is equal to 0 degree or theta is equal to 180 degree, at that time can I say tau is equal to 0 and it is called as a minimum value of torque? Yes, sir. Yes, sir. Minimum value. And suppose if I put the value of theta is equal to suppose any angle, or you can directly take it as a 90 degree. So हे minimum झालं. So can I say it is a maximum value? Am I correct? RF? Yes, sir. येस. Maximum value. Okay. But एक नोट आहे, फार इम्पॉर्टंट नोट आहे. Magnitude of torque
depends upon point of application of force. Point of application of force. Am I correct? आता ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आपण पुन्हा ते द्रवाचं एक्झाम्पल घेऊयात. आता तुम्ही एक गोष्ट ह्या ठिकाणी नोट डाऊन करू शकता बघा, फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये पण ऑब्झर्व करू शकता. यू ऑब्झर्व दिस इन द डे टू डे लाईफ. ओके, यू ऑब्झर्व दिस इन द डे टू डे लाईफ. समजा मी इथे एक फोर्स लावला 90 डिग्रीला. 90 डिग्री तुम्ही फोर्स लावले या ठिकाणी समजा. ओके, so this is our R bar and this is our F bar. R bar and this is our F bar. Okay, 90 डिग्री. आता मी काय करतो लक्ष बघा रे, मी समजा फोर्स इथे लावण्याच्या ऐवजी इथे लावला 90 डिग्रीला, काय होईल रे? व्हॅल्यू ऑफ टॉर्क विल डिक्रीज. सर टॉर्क व्हॅल्यू कमी होईल, आर ची व्हॅल्यू म्हणजे टॉर्कची पण कमी होईल. सांगतो बघा, आता लक्षून बघा मी काय म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित लक्षून बघा. मी वाटलं डायग्राम वेगवेगळे डायग्राम ड्रॉ करतो, मी प्रॉपरली डायग्राम ड्रॉ करतो. लक्ष देऊन बघा आता. आणि हे असं केलं मी या ठिकाणी. सो दिस इज अवर आर बार अँड दिस इज एफ बार. ओके, आता मी दुसरी डायग्राम ड्रॉ करतो. त्यामध्ये नाही करत. चला दुसरी ड्रॉ करतो. फॉर सिम्प्लिसिटी वी ड्रॉ सेकंड डायग्राम. यू हॅव टू टेल मी व्हॉट इज गोइंग टू हॅपन. ओके, आता मी काय करतो, instead of applying a force at the extreme, I will take force nearer to the axis. मग मला सांगा, ऍक्सिसच्या नियर गेलो की आर ची व्हॅल्यू डिक्रीज होईल का रे? येस सर. हो. Can I say this is R1 bar? But I have kept the magnitude of the force same. I am not changing the force. You understood this point? येस सर. आता एक गोष्ट बाळांनो तर लक्षात घ्या. समजा दरवाजा असा फिरणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. मी पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला. हा एक पॉईंट निवडलाय मी, हा समजा मी निवडलाय Q आणि पहिला पॉईंट होता तो ऍप्लिकेशनचा P होता. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला. आता लक्षून बघा रे, टॉर्कचा फॉर्म्युला काय? आर एफ साइन थिटा. एम आय करेक्ट? आता तुम्ही बाळांनो एक गोष्ट विसरताय. चला, आता साइन 91 असतो ना, दोन्हीकडे 90 डिग्रीचा अँगल आहे बरोबर. मग साइन 91 असेल तर मग मॅक्झिमम टॉर्क काय असतो? आर एफ असतो ना. मग ठीक आहे, साइन 91 घेतलं म्हणजे मॅक्झिमम टॉर्कने आर एफ घेतलाय, कारण दोन्हीकडे 90 डिग्री आहे ना. इथं पण 90 डिग्रीचा अँगल आहे दोघांच्या मध्ये आणि इथं पण दोघांच्या मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके ओके, नाव मी काय करतो, केस नंबर 1 आणि केस नंबर 2 मधले टॉर्क काढण्याचा प्रयत्न करतो. सो दिस आय कॉल्ड ऍज केस नंबर 1, दिस आय कॉल्ड ऍज केस नंबर 2. केस नंबर 1 मधला टॉर्क मी काढणार आर इंटू एफ आणि केस नंबर 2 मधला मी टॉर्क काढणार तो म्हणजे R1 इंटू एफ. बरोबर लिहिलं? आवाज येतो का सगळ्यांना माझा? येस सर. हा, आता मला एक गोष्ट सांगा रे, आर ची व्हॅल्यू मोठी आहे. जर आर ची व्हॅल्यू मोठी असेल तर टॉर्क आपल्याला जास्त मिळणार बरोबर. येस सर. आणि आर ची व्हॅल्यू छोटी असेल तर टॉर्क आपल्याला कमी भेटणार. एम आय करेक्ट? येस सर. हा, आता मला सांगा रे, मग मला सांगा, जर आर ची व्हॅल्यू कमी झाली तर टॉर्क आपल्याला कमी भेटणार. मग टॉर्क जर कमी भेटला तर दरवाजा जास्त गोल फिरेल का? मग नो सर. दरवाजा जास्त गोल फिरणार नाही. आणि तरी सुद्धा फिरवायचं असेल तर मला फोर्स काय लावायला लागेल? जास्त लावायला लागेल ना फोर्स. मग येस सर. तुम्ही आता घरी पण बघितलं असेल, आपलं गेट असतो माहिती का, लोखंडी गेट. हॅलो हॅलो. येस सर. हा, त्या लोखंडी गेटच्या ऍक्सिसच्या जवळ जाऊन फोर्स लावा गेटला. जास्त फोर्स लावा लागतो ना. येस सर. येस सर. पण त्या गेटच्या ऍक्सिसच्या पासून दूर फोर्स लावला की लगेच गेट मूव्ह होतो. You understand this point? Yes sir. Yes sir. So that's why I was telling that here you will have to apply more force to get more torque na.
कारण मी आता दोन्हीकडे, आता ह्या केसमध्ये दोन्हीकडे मी फोर्स मुद्दामून सेम ठेवलाय. कळलं का काय म्हणतोय मी? येस सर. टॉर्क जर मी दोन्हीकडे सेम फोर्स जर ठेवला तर याचा अर्थ आर कमी केल्यामुळे काय होतं, टॉर्क कमी होतो ना मग. येस सर. हा, मग याचा अर्थ तरी सुद्धा मग जर गेट नाही फिरला तर मग काय करायला लागेल, मला फोर्स वाढवावा लागेल ना मग या ठिकाणी. येस सर. तुम्ही आता बघू शकताय गावाकडे कोणाच्या कधीतरी तुम्ही बघितलं असेल, कुठं गेट तुमच्या घरी असेल नसेल, काय गावाकडे असेल बघा, हे असा मोठाच्या मोठा गेट असतो, लोखंडी असा. लोखंडी गेट असतात. काही गेट असे गोल फिरणार असतात, ते अशा आडवे ढकलणारे गेट म्हणत नाही मी, अशी गोल फिरणारे म्हणतो. मग तुम्ही गेटला इथं पकडून ढकला बघा, जास्त ताकद लावा लागते. इथं पकडून ढकलला तर गेटला तुम्ही ह्या पॉईंटला फोर्स लावलात ना, तर हा मॅक्झिमम फोर्स लावा लागतो आपल्याला. आणि तुम्ही गेटला ह्या पॉईंटला जर फोर्स लावतो, मिनिमम लावा लागतो. आणि मिनिमम कामामध्ये म्हणजे मिनिमम वर्क डन मध्ये गेट फिरतोय, पण इथे मॅक्झिमम वर्क डन मध्ये गेट फिरतोय. मग आलं लक्षात काय म्हणतोय मी? येस सर. म्हणजे जेवढं तुम्ही ऍक्सिसच्या जवळ जाणार तेवढं त्याला गोल फिरवायला अवघड जातं. ऍक्सिसच्या जेवढं लांब राहणार तेवढं गोल फिरला सोपं जातं. यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट नाउ? येस सर. ह्याला म्हणतात पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ टॉर्क. I hope you got the idea clear, everything about the torque. येस सर. Yes, sir, got it. Okay, very good. मग आता टॉर्क जर कळाला की मग तुम्हाला कपल वर कळायला अडचण आहे का आता? मग कपल कपल म्हणजे काय असतं, तर गाडीचं स्टेअरिंग व्हील असतं माहितीये का? Yes, sir. गाडीचं स्टेअरिंग व्हील जे आहे ते सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे फॉर कपल. आता तुम्ही बघितलं असेल, आता फोर व्हील चालवत असताना आपण स्टेअरिंग व्हीलला काय करतो की या पॉइंटला एक फोर्स अपवर्ड लावतो. असा समजा मला डावीकडे टर्न करायचं आहे, डावीकडे टर्न करायचं, तर ह्या पॉइंटला मी अपवर्ड फोर्स लावणार आणि या पॉइंटला डाऊनवर्ड फोर्स लावणार, तर गाडी डावीकडे टर्न करणार ना माझी. येस सर. करेक्ट आहे ना? मला सांगा इथं पण तुम्हाला टॉर्क भेटतो का नाही भेटतो बघा. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या स्टेअरिंग व्हील मध्ये रोटेशनल मोशन येते का नाही? येस सर. हा, मग कपल म्हणजे काय असतो माहितीये का? कपल मध्ये इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस असतात. इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस असतात. इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस आर इन्व्हॉल्ड इन द कपल अँड दे आर जस्ट लाईक अ टॉर्क. फक्त टॉर्क म्हटलं की एकच फोर्स असतो, पण कपल मध्ये दोन इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस असतात. तर फरक कळला का सगळ्यांना? येस सर. Yes, sir. आणि या दरवाजा गोल फिरण्याचा ऍक्सेस काय असेल रे? हॅलो, हा मॅडम. हो ठीक आहे ठीक आहे. येस, मी इथून लिंक पाठवतो, मग कालच्या सगळं तुम्ही अरेंजमेंट करून घ्या आणि सुरू करा मग. येस येस. ओके, मला सांगा ही स्टेअरिंग व्हील फिरण्याचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस कुठे आहे रे? हे हॉर्न मध्ये ऍक्सिस आहे ना? सेंटरला. Yes, sir. त्याला स्टेअरिंग व्हीलच्या मागे शाफ्ट असते ना अशी मोठी. येस सर. कळलं का? मग तुम्ही स्टेअरिंग व्हीलला गोल फिरला की शाफ्ट फिरतो ना गोल तो, आणि मग त्याला इथनं ते इथलं कपलिंग जोडलेलं असतं आणि ते कपलिंग काय करतं, हे अँग्युलर मोशनचं या अँग्युलर मोशन मध्ये कन्व्हर्जन करतं. कळलं का? येस सर. हा, आता मला सांगा म्हणजे तुमचा ऍक्सिस इथं मध्ये आहे. दिस इज काय कॅन आय से दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन? येस सर. हा, आता मला सांगा मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे टोटल डिस्टन्स आर असेल, तर कॅन आय से दिस इज r/2 अँड दिस इज r/2? एम आय क्लिअर विथ दिस? आता मला सांगा या फोर्समुळे तुम्हाला कोणता टॉर्क भेटेल रे? या फोर्समुळे अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज भेटेल? अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड, अँटी क्लॉकवाईज टॉर्क भेटेल. मग मला सांगा टॉर्कचा फॉर्म्युला तोच राहतो ना की काय? r/2. आणि दुसरी गोष्ट r/2 आणि f मध्ये अँगल किती आहे रे दोघांच्या मध्ये? 90 डिग्री. म्हणजे r/2 इंटू f इंटू कॅन आय से साइन 90 डिग्री. सो दिस इज टॉर्क नंबर 1 अँड कॅन आय से दिस इज अँटी क्लॉकवाईज. येस सर. कळलं का रे पार्थ वगैरे इकडं सगळ्यांना? हो सर. येस सर. हा, मग मला सांगा ह्याचा आन्सर काय येणार आहे मग? rf/2. एम आय करेक्ट? येस सर. Okay, so this is the first torque. So can I find out the second torque now? Yes, r/2 sir. r/2 into f into sin 90 degree again. पण आता हा फोर्स कुठल्या डायरेक्शनला चालला रे? हा डाऊनवर्ड. डाऊनवर्ड. डाऊनवर्ड.
म्हणजे ह्याला निगेटिव्ह साईन, Clockwise. म्हणजे निगेटिव्ह साईन जोडायला लागेल ना मला, कारण फोर्स डाउनलोड आहे ना. Yes, sir. येस सर. कॅन आय सी दिस इज क्लॉकवाईज. आणि आपण राईट हँड थंब रूल वापरला, मला सांगा रे, राईट हँड थंब रूल वापरला तर क्लॉकवाईजला तुम्हाला थंब असा येणार ना खाली, मग Yes, sir. येस. म्हणून निगेटिव्ह येतं ना टॉर्क. आणि राईट हँड थंब रूल वापरला आणि जर बघा हे क्लॉकवाईज म्हणजे अशी मोशन आली तर ते डाऊनवर्डला जाणार, आणि अशी मोशन आली की अपवर्डला जाणार ना ते, कळलं का? Yes, sir. म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज टॉर्क कसं असतो रे, प्लस असतो का? Yes, sir. Positive. आणि क्लॉकवाईज टॉर्क कसं असतो, निगेटिव्ह असतो का? हो Yes, sir. निगेटिव्ह. मग याच्यावरनं सरसर कळतं आपल्याला τ2 इज इक्वल टू मायनस ऑफ RF/2. एम आय करेक्ट? येस सर. हा, आता मला सांगा मला सांगा, कपल म्हणजे असा वेगळा कुठला प्रकार आहे का? नाही. कपल म्हणजे दोन इक्वल आणि ऑपोजिट टॉर्क असतात. कपल मध्ये काय असतात, सिंपल लँग्वेज मध्ये, इन अ कपल देर आर टू इक्वल अँड ऑपोजिट, टू इक्वल अँड ऑपोजिट टॉर्क्स आर इन्व्हॉल्व्ड. एम आय करेक्ट? Yes, sir. हा. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोन इक्वल अँड ऑपोजिट टॉर्क जर इन्व्हॉल्व्ड असतील तर हे दोन्ही टॉर्क एकमेकांना काय करून टाकतील रे, कॅन्सल आउट करून टाकतील ना. Yes, sir. म्हणून तर हो तुम्ही सर. म्हणून तर तुम्ही स्टेरिंग व्हीलला ज्यावेळेस सोडताय की नाही, स्टेरिंग व्हीलला, So it comes back to its position. हा, कशामुळे ते दोन इक्वल अँड ऑपोजिट टॉर्क मुळेच ना. Yes, sir. Yes. That is correct. म्हणजे आता टॉर्कची डायरेक्शन काढण्यासाठी अगेन आय हॅव टू यूज द राईट हँड थंब रूल. एम आय करेक्ट? येस सर. Yes, sir. आणि दुसरी गोष्ट आता मला सांगा, जर अँटी क्लॉकवाईज फिरलं तर तुमची टॉर्कची डायरेक्शन कशी असणार रे? अँटी क्लॉकवाईज जर फिरलं तर टॉर्कची डायरेक्शन कशी असणार? पॉझिटिव्ह. Upwards. अपवर्ड म्हणजे अबोव द प्लेन ना, असं येणार का अबोव द प्लेन? येस सर. Yes, आणि sir. आणि जर मी क्लॉकवाईज फिरलं की टॉर्कची डायरेक्शन कशी असणार? इनटू द प्लेन असणार का? येस Yes, सर. sir. म्हणजे कॅन आय से अबोव द प्लेन काय असेल, τ1 बार असेल, आणि इनटू द प्लेन काय असेल, τ2 बार असेल का? येस सर. Yes, sir. म्हणून तर कुठेतरी त्या हिंदी पिक्चर मध्ये ते स्टेरिंग व्हील मोडतं माहितीये का? ते पिक्चर मध्ये दाखवतं माहितीये का, गाडीचं स्टेरिंग व्हील मोडलं, हा, मूवीज मध्ये. हो सर. मग अचानक स्टेरिंग व्हील हातात येतं माहितीये का, हातात. ते हातात कशामुळे येतं, काय वाटतं? अँटी क्लॉकवाईज मुळे हातात येतं का क्लॉकवाईज मुळे हातात येतं स्टेरिंग व्हील? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. Anti-clockwise. लक्ष, यू अंडरस्टूड द कन्सेप्ट? Yes, येस sir. सर. आणि हात मध्ये ऍक्सेस आहे, लक्षात आलं का सगळ्यांना? येस सर. हा, मग एवढा जरी कन्सेप्ट कळला तर मला आता सांगा, आता शिकण्यासारखं काय राहिले? मग बाकी सगळं, मग बाकी थेरी पण तुम्ही टेक्स्ट मधून रीड करून घेऊ शकता ना मग सगळंच. Yes, sir. आजचं होमवर्क तुम्हाला मी सांगतो. त्या पुढचं लेक्चर आता मॅडम सुरू होणार आहे. आता होमवर्क सांगतो बघा रे. होमवर्क मी सांगतो, फक्त एवढंच करा. डिराइव्ह द इक्वेशन फॉर द लॉस इन कायनेटिक एनर्जी इन परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन, म्हणजे हे लिहायचं. तो पहिला क्वेश्चन. आणि हे फक्त जनरल इक्वेशन, ह्याचे डेरिव्हेशन आपल्या सिलेबसला नाही, हे करू नका तुम्ही बिलकुल सुद्धा. ओनली राईट ऑन द जनरल इक्वेशन. ह्याच्यामध्ये 3 केसेस लिहा. E इज इक्वल टू 0, E इज इक्वल टू 1. ह्याला डेरिव्हेशन लिहू नका तुम्ही. ओके. सर एक पॉइंट होता की इथे नोटबुक मध्ये असं दिलेलं आहे की मुवमेंट ऑफ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑर द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्सेस, आणि मुवमेंट ऑफ फोर्स इज डिपेंडेंट ऑफ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आणि रोटेशन ऑफ ऍक्सिस. मग असं का नक्की? पुस्तकात का? हो, ते एक मुवमेंट ऑफ फोर्स आणि मुवमेंट ऑफ कपल आहे, डिफरन्शिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 पॉइंट आहेत, तिन्हीच्या तिन्ही जरा म्हणजे कन्फ्युजिंग आहेत. हा, ते काय पॉइंट म्हटलं सांग बघा मला. पहिलं मुवमेंट ऑफ फोर्स सांगतो. हा. मुवमेंट ऑफ फोर्स डिपेंड्स अपॉन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. करेक्ट. आणि त्याच्या कॉन्ट्ररी पॉइंट मुवमेंट ऑफ कपल मध्ये, मुवमेंट ऑफ कपल डिपेंड्स ओनली अपॉन 2 फोर्सेस, दॅट इज इट इज इंडिपेंडेंट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑर द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्सेस. हा, हे बघ, पहिली गोष्ट तुला सांगतो, म्हणजे त्या पुस्तकाला डिफरन्स दिलाय तो म्हणतोस का, लिहून दिलाय तो? हा, येस सर. हा,
1 सेकंड, लेट मी रीड काय म्हटलं त्यांनी. टाऊ बार डिपेंड्स ओनली अपॉन द टू फोर्सेस, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द ऍक्सिस रोटेशन ऑफ द पॉइंट ऑफ एप्लिकेशन फोर्सेस. हे बघ, ऍक्च्युअली काय असतं माहितीये का, पॉइंट ऑफ एप्लिकेशन वरती डिपेंड का नाही करत. आता तू विचार करून बघ ना स्टेअरिंग व्हीलचं. आता तू विचार करून बघ, स्टेअरिंग व्हील समजा आपली अशी आहे, स्टेअरिंग व्हील अशी आहे. हा, आता तुला सांगतो ते कसं काय येतं सांगतो बघ. स्टेअरिंग व्हील अशी आहे, ओके. हा, आता बघा या ठिकाणी पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स इम्पॉर्टंट नाही असं म्हणणं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता मी काय करतो लक्षात बघ, असे समजा काहीतरी जोडले येतं. स्टेअरिंग व्हील जर आपलं इंटरेस्टिंग स्टेअरिंग व्हील आहे, ओके. एक काम कर, तू काही लोक जे ड्रायव्हिंग करतात ना, ड्रायव्हिंग करताना बघितलं असेल प्रत्येक वेळी ह्या पॉइंटलाच ते हात ठेवून ड्रायव्हिंग करू शकतील असं काय आहे का? नाही असं नाही काय. हा, समजा तू इथं हात ठेवलास तर इथं जरी तरी पण टॉर्क तेवढाच भेटतोय ना तुला. येस सर. हा, ते कशामुळे होतं माहितीये का, कारण आता तू इथं जर हात ठेवलास ना, तुला ह्याच्या इक्वल आणि ऑपोजिट फोर्स या ठिकाणी तेवढाच तयार होतो ना. जर तू इकडे जर फोर्स इकडे असं केलास तर हा ऑटोमॅटिकली तर राहिलेलं काम तुझा हा दुसरा टॉर्क करतो ना. मग येस सर. आलं लक्षात काय म्हणतो तुला मी, म्हणजे हा तू फक्त, आणि कधी तू ड्रायव्हर लोक ड्रायव्हिंग करताना एका हातानं सुद्धा ड्रायव्हिंग करताना माहिती का, एका हातानं. येस सर. कारण तू इथं जर फोर्स लावलास ना तर राहिलेलं काम इकडचं फोर्स करतो की दुसरा. म्हणजे अर्ध रोटेशन तू करायचं, अर्ध रोटेशन हे करणार ना. मग येस सर. कळलं का पार तुला काय म्हणतोय मी? येस सर. हा, मग त्यामुळं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इमटेरियल आहे या ठिकाणी. गॉट माय पॉइंट? येस सर. हा हा, आणि दुसरी गोष्ट काय म्हटली त्यांनी, इंडिपेंडेंट ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा, तेच झालं ना शेवटी. मग त्यामुळे इथलं डिस्टन्स जरी चेंज झालं तरी सुद्धा ऍक्सिस ऑफ रोटेशनचं इन्व्हॉल्वमेंट काय डायरेक्टली नाही ना त्यामध्ये. मग नाही मिळत ना. हो. आलं तुला काय म्हणतोय मी? येस सर. हा, त्याच्यामुळे आणि सर त्याच्यात नेक्स्ट पॉइंट असा आहे की मुवमेंट ऑफ कपल डू नॉट प्रोड्यूस एनी ट्रान्झॅक्शनल ऍक्सेलरेशन. म्हणजे काय? स्ट्रेट लाईन मोशन. अच्छा, स्ट्रेट लाईन मोशन. अच्छा. हा, ओके सर. हा, पण आपला जो नॉर्मल टॉर्क आहे तो ट्रान्सलेशन मोशन सुद्धा करू शकेल ना तुला. कसं काय माहितीये का, ते बघ, आता मला सांग, आता एक असा दगड आहे, असा आहे ना दगड आहे, आणि ते फलक्रम आणि काय म्हणतो आपण, त्या फलक्रम आणि ते काय लोड म्हणतो ना आपण. हा, येस सर. तू ह्याला स्ट्रेट लाईन असं वर उचलू शकतोस का नाही उचलू शकत? बघ, ट्रान्सलेशन तुला करता येतं ना. कळलं का? म्हणजे पण ऍक्च्युअली तू इथं जो फोर्स लावलायस ना, तो फोर्स कसा ऍक्च्युअली ह्या फोर्स ऍक्च्युअली टॉर्क देतोय, पण तुला इथं मिळालं काय ऍक्च्युअली फायनली? ट्रान्झॅक्शनल ऍक्सेलरेशन. आपण मोमेंट ऑफ फोर्स मध्ये तुला कधीच ट्रान्सलेशन मिळेल का स्ट्रेट लाईन मोशन? नाही सर, रोटेशनल भेटणार, रोटेशनल ऍक्सेलरेशन. आता कळलं का फरक दोन्ही मधलं काय? अंडरस्टूड? येस सर. ठीक आहे, चला आता माझं पुढचे लेक्चर आहे, मॅडमने लेक्चर सुरू करतायत. येस सर. हा, आता तुमचा होमवर्क बनवण्यासाठी क्वेश्चन पटकन सांगतो मी. लक्षून बघा, होमवर्क आहे तो क्वेश्चन नंबर 1. हे बघा, क्वेश्चन नंबर 1, डिराइव्ह. पटपट आता सॉल्व्ह करा रे, उगाच वेळ घालून बसू नका संध्याकाळपर्यंत. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर लॉस इन कायनेटिक एनर्जी, लॉस इन कायनेटिक एनर्जी in case of perfectly inelastic collision, perfectly inelastic collision. Here, yeah. Question number 2, explain the concept of torque. Explain the concept of torque. Concept of torque किंवा moment of force. हा, आता हे जे एक्सप्लेन करताना पुस्तक वापरू नका. आता मी तुम्हाला शिकवलं की नाही, ते जे तुम्हाला जेवढं कळलंय ते तुमच्या भाषेमध्ये आन्सर लिहायचं. समजलं काय म्हणतोय मी? हे मी जे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्हाला जेवढं समजलं, हे राईट द आन्सर इन युअर ओन लँग्वेज. आणि ह्या डायग्रामवर ड्रॉ करा, दरवाजाच्या डायग्रामवर ड्रॉ करा व्यवस्थित, आणि सिस्टमॅटिकली तुम्हाला जसं समजले डोक्याचा वापर करा तुम्ही. सिस्टमॅटिक तुम्हाला जे समजलंय ते तुमच्या भाषेत उतरले. आम्हाला पुस्तकात उत्तर नको आहे. आलं काय म्हणतोय मी? ठीक आहे? येस सर. हा, हे सगळं हे सगळं कव्हर झालं. टॉर्क मध्ये सगळं कव्हर झालं पाहिजे. मी सांगणार नाही आता पुन्हा. हा, आणि दुसरं, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कपल. हे जे तुम्हाला कळलंय ते सगळं तुम्ही लिहा.
एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ, कारण ते समजणं इम्पॉर्टंट असतं. नंतर बाकीचं पुस्तकातलं वाचून तुम्हाला ते नंतर पेपरला लिहिता येतं चांगल्या प्रकारे, त्याची अडचण काही नाहीये. ठीक आहे, मग हे 3 क्वेश्चन आता लगेच करायला सुरू करा. एवढं आजचं आपलं होमवर्क असेल. ओके, येस सर. मी तुम्हाला वाटलं नोट्स पाठवून देतो, देन यू कॅन स्टार्ट डुईंग युअर वर्क. चला मी आता बंद करतो मीटिंग. पुढचं आता स्पोकन इंग्लिश वाली जे असतील त्यांनी सुरू झाले बघा लेक्चर, आपलं सुरू करतोय.